त्याचबरोबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शन सुद्धा तपासात समोर येत आहे। पाकिस्ताननंतर ज्योती मल्होत्रा चीनमध्ये गेली होती अशी माहिती समोर येते। चीनी अधिकाऱ्यांसोबत भेट घेतल्यानंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। ज्योतीला चीनमध्ये मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट आणि पोलीस सुरक्षा सुद्धा आता तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, ज्योतीचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलं, पाठोपाठ चीन कनेक्शन सुद्धा। अपडेट काय या कनेक्शन बाबतचे? श्रुती, आपण पाहतोय की भारतातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्या चौकशीतून आता अनेक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। ती जेव्हा जेव्हा पाकिस्तानात जात होती तर पाकिस्तानामध्ये सुद्धा तिला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती, कारण शॉर्ट टर्म व्हिसावरती जाणारे जे भारतीय नागरिक असतात त्यांना पाकिस्तानमध्ये काही ठराविक ठिकाणी जाण्यासाठी परवानगी असते। मात्र ज्योती मल्होत्राला पाकिस्तानात कुठेही जाण्याची मुभा होती, शिवाय तिथे पोलिसांचा एस्कॉर्ट म्हणजे जो काही बंदोबस्त असतो तो सुद्धा तिला दिला जात होता, तिला सगळीकडे ॲक्सेस दिला जात होता। त्याचबरोबर पाकिस्तानच्या एम्बॅसीमध्ये सुद्धा एका पार्टीच्या निमित्तानं ज्योती मल्होत्रा गेलेली होती। पाक दूतावासातल्या जे काही अधिकारी आहेत, जे त्यांचे एजंट आहेत, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यासाठी काम करत होती आणि ज्योती मल्होत्रा मागच्या काही महिन्यांपासून ॲक्टिव्हली त्या सगळ्यांच्या संपर्कात होती। त्याचबरोबर चीनी अधिकाऱ्यांशी सुद्धा तिचा संपर्क झालेला होता। त्यामुळे पाकिस्तानामध्ये ज्या काही सोयीसुविधा किंवा तिला मुभा उपलब्ध करून दिली जात होती, त्याचबरोबर ती जेव्हा जेव्हा चीनला गेली तेव्हा चीनमध्ये सुद्धा तिला अशा पद्धतीची व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे ती दिली गेल्याचं समोर आलेलं आहे आणि सगळे खुलासे जे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। जानेवारीमध्ये ज्योती मल्होत्राचा पहलगाम मधला सुद्धा एक व्हिडिओ होता, त्यामुळे तिथे सुद्धा तिची व्हिजिट ही संशयास्पद नजरेने पाहिली जाते आणि हे सगळं जे काही चौकशीमध्ये काय येत्या काळामध्ये समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पाकिस्तानातले अनेक व्हिडिओ तिचे समोर येत आहेत। पाकिस्तानातल्या अनेक लष्कराच्या अधिकाऱ्यांचे असतील किंवा त्यांच्या दूतावासातील जे काही अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा संपर्कात सातत्यानं ज्योती मल्होत्रा होती असं देखील समोर आलेलं आहे। मात्र पाकिस्तानात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती, याच्याबरोबरच चीनमध्ये सुद्धा तिला अशाच पद्धतीची व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती आणि तिथले अधिकारी तिला मदत करत होते आणि त्या बदल्यामध्ये ज्योती मल्होत्रानं कुठली संवेदनशील माहिती पाकिस्तानला आतापर्यंत पुरवलेली आहे किंवा चीनच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क असल्यामुळे चीनमध्ये सुद्धा अशा पद्धतीची माहिती तिने लीक केलेली आहे का, या सगळ्या अनुषंगानं पोलीस चौकशी करतात, कारण तिच्या चौकशीमध्ये अनेक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। पाकिस्तानमध्ये जे आतापर्यंतचे तिचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा सगळे पडताळले जात आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या मुलीसोबत सुद्धा तिचा एक व्हिडिओ आहे, त्यामुळे ती कुठल्या कारणास्तव जात होती, फक्त फिरण्याच्या उद्देशानं जात होती, काही संवेदनशील माहिती ती पाकिस्तानामध्ये पोहोचवण्याच्या उद्देशानं जात होती, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे, तिची चौकशी सातत्यानं सुरू आहे आणि या सगळ्या चौकशीमध्ये येत्या काळात काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत प्राथमिक चौकशी कालपासून जी काय झालेली आहे त्या सगळ्या चौकशीमध्ये पाकिस्तान आणि चीन या दोन देशांमध्ये ती अनेक वेळा गेली असल्याचं समोर आलेलं आहे आणि या दोन्ही देशांमध्ये तिला व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे तिथल्या अधिकाऱ्यांकडून दिली गेल्याचं समोर आलेलं आहे। पाकिस्तानामध्ये तिला सगळीकडे ॲक्सेस होता, विशेष म्हणजे ही खूप आश्चर्याची बाब आहे, कारण एखाद्या शॉर्ट टर्म व्हिसावाला नागरिक जो दुसऱ्या देशाचा असतो तो एखाद्या देशामध्ये गेल्यानंतर ज्या ज्या शहरामध्ये त्याला फिरण्याची मुभा आहे किंवा ठराविक ठिकाणी जाण्याची मुभा असते, मात्र पाकिस्तानामध्ये सगळीकडे तिला पोलीस बंदोबस्तामध्ये फिरण्याची मुभा जी आहे ती पाकिस्तानकडून उपलब्ध करून दिली गेलेली होती। त्यामुळे पाकिस्तान आणि चीनमध्ये असलेल्या संबंधावरून ज्योती मल्होत्रानं आता या दोन्ही देशांसोबत काय नक्की संवेदनशील माहिती शेअर केलेली आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि येत्या काळात चौकशीमध्ये अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। पाकसाठी हेरगिरीचा आरोप, हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। ज्योती मल्होत्रासह 6 जणांना हरियाणा पोलिसांकडून अटक। पाक गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप। 2023 मध्ये पाक उच्चायोगाच्या व्हिसावर पाकमध्ये प्रवास केल्याचा आरोप। पाक उच्चायुक्तालयातील कर्मचारी दानिश सोबत जवळचे संबंध। अलीकडेच ज्योती दानिश सोबत इंडोनेशियातील बालीमध्ये गेली। भारतीय ठिकाणांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केली। दिल्लीतील वास्तव्यादरम्यान दानिशच्या संपर्कात राहिली। दानिशला भारत सरकारने 13 मे 2025 रोजी देश सोडण्याचे आदेश दिले। इंस्टाग्रामवर पाकिस्तानशी संबंधित रील्स, व्हिडिओ शेअर। पाकला सकारात्मकपणे दाखवत भारताविरोधात नरेटिव्ह बनवलं। दोन्ही देशांची तुलना खाद्यपदार्थ, संस्कृतीशी करून संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप। पाकच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाक दूतावासाकडून ज्योतीला आमंत्रण। 28 मार्च 2024 मध्ये रिसेप्शन आणि इफ्तारसाठी निमंत्रण होतं। पाकच्या ISI सारख्या गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप।
ज्योती मल्होत्राला 5 दिवसाची रिमांड, पोलिसांकडून चौकशी सुरू. लॅपटॉप जप्त, काही संदिग्ध गोष्टी आढळल्या. हरियाणा पोलिसांची माहिती. कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार आरओ एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और 152 BNS के अंतर्गत अरेस्ट किया है. इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है. इसको हमने 5 दिन की रिमांड पे लिया है. पूछताछ जारी है. यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी, उसके बारे में इससे